नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली असून आता खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। तुमच्या बँकेचे खाते एकदा नक्की चेक करा, कारण की आता कोणत्या क्षणी तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। बहिणींना वाटत होतं की हप्ता जमा होणार का नाही, आणि त्यातच सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता कोट्यावधी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला आहे। खरं तर जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता हा मागील काही दिवसांपूर्वीच बहिणींच्या खात्यावरती जमा होणे अपेक्षित होते, परंतु काही तांत्रिक कारणामुळे हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला होता। परंतु आता बहिणींना काळजी करण्याची गरज नाही। जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता वाटप करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून पूर्ण तयारी झाली असून आता सरकारने हप्ता वितरित करण्यासाठी 98 कोटींचा निधी हा मंजूर केला असून जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्यापोटी राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता 98 कोटींचा निधी हा जमा होणार आहे। सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यामध्ये येत असून डीबीटीच्या माध्यमातून आता बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे कोणत्याच बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला, यामुळे बहिणींना असं वाटत होतं की हप्ता मिळणार का नाही, का लाडकी बहीण योजना बंद झाली, म्हणजेच की असे अनेक प्रश्न बहिणींमधून उपस्थित करण्यामध्ये येत होते। आणि त्यातच सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची माहिती देण्यामध्ये आली। तसेच हप्ता वाटप करण्यासाठी उशीर का झाला, विलंब का झाला, याचं देखील स्पष्टीकरण सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलं असून निवडणुका, आचारसंहिता तसेच इतर काही कारणास्तव बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होण्यास उशीर झालेला होता। परंतु आता निवडणुका झाल्या असल्यामुळे बहिणींना काळजी करण्याची गरज नाही। आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। आता जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे देखील 1500 रुपये अशा पद्धतीने आता पैसे जमा होणार। परंतु हे दोन हप्ते एकत्र जमा होणार नाहीत। सर्वात आधी तुमच्या खात्यावरती आता जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होतील। आता जानेवारी महिन्याचा हप्ता वाटप करण्यासाठी सरकारने 98 कोटींचा निधी मंजूर केला आहे आणि आता जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला। आता जानेवारी महिन्याचा हप्ता वाटप करण्यासाठी सरकारने पूर्ण तयारी केली असून आता 98 कोटींचा निधी सरकारने मंजूर केला आहे। मग नेमका जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, हे जाणून घेणं आवश्यक आहे। तसेच आता फेब्रुवारी महिन्याचा देखील 20वा हप्ता कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे, कारण की फेब्रुवारी महिना देखील आता संपत आला आहे आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा देखील आता बहिणींना प्रश्न पडलेला आहे। आता सर्वात आधी जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता तुमच्या खात्यावरती नेमका कधी जमा होणार, आज कोणत्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार का, सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता जमा होणार, म्हणजेच की जानेवारी महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील जी माहिती समोर आली आहे त्यानुसार म्हणजेच की आपण या ठिकाणी सुरुवातीला चर्चा करूया, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार आणि त्यानंतर फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता कधी जमा होणार ते आपण पुढे बघणारच आहोत। म्हणजेच की फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी, किती वाजेपर्यंत जमा होणार हे आपण सुरुवातीला बघणार आहोत आणि त्यानंतर फेब्रुवारी महिन्याचा देखील 20वा हप्ता कधी, किती वाजेपर्यंत जमा होणार हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। परंतु त्यातच एक धक्का देणारी सुद्धा बातमी समोर आली आहे, ती म्हणजेच की लाडकी बहीण योजनेमधून 86 लाख महिलांना डच्चू डिसेंबरमध्ये केवळ 1,60,00,000 महिलांच्याच खात्यावरती रक्कम जमा झाली। म्हणजेच की तब्बल 86 लाख लाडक्या बहिणींचा हप्ता हा बंद करण्यामध्ये आला आहे। आता कोणत्या बहिणींचा हप्ता बंद करण्यामध्ये आला हे देखील आपण बघणारच आहोत, म्हणजेच की सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। तसेच कोणत्या बहिणींचा हप्ता बंद झाला, तुमचा हप्ता बंद झाला का, तुम्हाला हप्ता मिळणार का, हे देखील तुम्हाला सर्व काही आता बघायला
मिळणार आहे आणि जर तुमचा हप्ता बंद होत असेल तर तुम्हाला कोणते काम करावे लागणार हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याबाबत एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी नुकतीच समोर आली आहे। या हप्त्याची आता लाभार्थी यादी देखील जाहीर झाली असून त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत। आता कोणत्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार, कोणत्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार नाही हे देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत। आता सर्वात आधी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जानेवारी महिन्याचा हा 19वा हप्ता सर्वांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे। यावेळी शासनाकडून जो निधी मंजूर झाला आहे तो आतापर्यंतच्या सर्व हप्त्यांच्या तुलनेमध्ये सर्वात कमी आहे। याचा अर्थ असा की ज्या महिलांचे अर्ज पूर्णपणे अपडेटेड असतील म्हणजेच की अपडेट असतील, तसेच ज्यांचे स्टेटस हे मंजूर असतील, अर्ज मंजूर असतील, स्टेटस अप्रूव्ड असतील, तर अशाच बहिणींच्या खात्यावरती हा हप्ता प्राधान्याने जमा होणार आहे। म्हणजेच की ज्या बहिणी पात्र असतील, ज्या बहिणी खरोखरच निकषामध्ये बसत असतील, तर अशाच बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा होणार आहे। आता जानेवारी महिन्याचा हप्ता वाटप करण्यासाठी सरकारने 98 कोटी 45 लाख रुपयांचा निधी हा मंजूर केला आहे, जो मागील हप्त्यांच्या तुलनेमध्ये या ठिकाणी म्हणजेच की खूपच कमी आहे। साधारणतः 300 ते 400 कोटींच्या आसपास आधी सरकारच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यामध्ये येत होता, परंतु आता फक्त 98 कोटींचा निधी हा सरकारने मंजूर केला आहे, जो मागील हप्त्यांच्या तुलनेमध्ये खूपच कमी आहे। त्यामुळे ज्या महिलांची EKYC पूर्ण झाली आहे आणि ज्यांच्या अर्जांची पडताळणी यशस्वी झाली आहे, तर अशाच बहिणींना या टप्प्यामध्ये हप्ता मिळेल, लाभ मिळेल। तसेच ज्यांच्या अर्जात त्रुटी आहे किंवा पडताळणी बाकी आहे, तर अशा बहिणींना पुन्हा तपासणी झाल्यानंतर या ठिकाणी हप्ता मिळेल। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर जानेवारी महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी 98 कोटींचा निधी मंजूर झाला आहे, म्हणजेच की जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला। आता जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजेच की जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी जमा होणार, तर हा जो जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता आहे हा आता येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर निधी मंजूर झाल्यानंतर साधारणतः 3 ते 4 दिवसांमध्ये हप्त्याचे पैसे जमा होत असतात। आता हा जो निधी मंजूर झाला आहे हा साधारणतः 18 फेब्रुवारी 2026 या दिवशी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याच्या वितरणासाठी 98 कोटींचा निधी मंजूर करण्यामध्ये आला। म्हणजेच की याचा अर्थ आता येत्या अवघ्या साधारणतः 3 ते 4 दिवसांच्या आधीच आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। कोणते पैसे, तर जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये आता अवघ्या 3 ते 4 दिवसांच्या बहिणींच्या खात्यावरती जमा होतील। त्यामुळे आता जानेवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही, कारण की पात्र असणाऱ्या बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता आता जमा होणार आहे। आता नेमका जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी जमा होणार हे तुम्हाला समजलं असेल, पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो। तर बघा, सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला आहे। लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याबद्दलची एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। म्हणजेच की आता जानेवारी महिन्याचा हप्ता हा बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे। जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता वितरित करण्यासाठी 98 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यामध्ये आला असून हा निधी आता पात्र असणाऱ्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि निधी मंजूर झाल्यानंतर 3 ते 4 दिवसांमध्ये पैसे जमा केले जात असतात। आता हा जो निधी मंजूर झाला आहे हा झाला आहे 18 फेब्रुवारी 2026 या दिवशी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी निधी मंजूर झाला आहे। म्हणजेच की अवघ्या काही 3 ते 4 दिवसांच्या आतच आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। म्हणजेच की कदाचित आज देखील पैसे जमा होऊ शकतात किंवा उद्या होतील किंवा परवा दिवशी तुमच्या खात्यावरती जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होतील। आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार हे तुम्हाला समजलं असेल। आता त्यानंतर जी धक्का देणारी बातमी समोर आली आहे, म्हणजेच की आता कोणत्या बहिणींना अपात्र करण्यामध्ये आले
हे आपण या ठिकाणी थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर आता फेब्रुवारी महिन्याचा देखील 20वा हप्ता कधी जमा होणार हे आपण पुढे बघणारच आहोत. फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. आता सर्वात आधी आपण काय बघितलं तर जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी जमा होणार आणि जानेवारी महिन्याच्या हप्त्यासाठी सरकारने किती कोटींचा निधी मंजूर केला याबद्दलची आपण सविस्तर माहिती या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे आणि तुम्हाला देखील समजलं असेल की जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार. आता जानेवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे, चिंता मिटली आहे. त्यानंतर आता दुसरी जी महत्त्वाची बातमी आणि धक्का देणारी बातमी आहे ती म्हणजेच की लाडकी बहीण योजनेमध्ये 86 लाख महिलांना डच्चू. डिसेंबरमध्ये केवळ 1,60,00,000 महिलांच्या खात्यावरती रक्कम जमा. तर अशा पद्धतीची एक बातमी समोर आली आहे. ही बातमी आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर फेब्रुवारी महिन्याचा देखील 20वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार हे देखील आपण बघणारच आहोत. आता फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. डिसेंबर 2025च्या हप्त्यात तब्बल 86 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मागील वर्षापर्यंत या योजनेचा लाभ सुमारे 2,40,00,000 महिला घेत होत्या. मात्र डिसेंबर महिन्यात केवळ 1,60,00,000 महिलांच्या खात्यातच रक्कम जमा झाली. सप्टेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत 2,40,00,000 लाभार्थ्यांपैकी 1,90,00,000 महिलांनी eKYC पूर्ण केली. पडताळणीनंतर पात्र ठरलेल्या 1,60,00,000 महिलांनाच डिसेंबरचा 1,500 रुपयांचा हप्ता देण्यामध्ये आला. उर्वरित सुमारे 86 लाख महिलांना अनेक कारणांमुळे लाभ मिळू शकला नाही. सरकारने स्पष्ट केले आहे की अर्जामध्ये त्रुटी आढळल्यास 31 मार्च 2026 पर्यंत eKYC मध्ये दुरुस्ती करण्याची संधी देण्यामध्ये आली आहे. तसेच कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत असल्यास संबंधित महिलांना अपात्र करण्यात आले आहे. दरम्यान जानेवारी 2026चा हप्ता अद्याप देखील वितरित झालेला नव्हता, परंतु सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून आता निधी वितरित करण्यामध्ये आलेला असून 98 कोटींचा निधी हा बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याच्या हप्त्यापोटी जमा होणार आहे. आता या एकंदरीत जर सांगायचं झालं म्हणजेच की बघा आता सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा सुरुवातीला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या 2,40,00,000 महिला. म्हणजेच की लाभार्थी किती होत्या तर 2,40,00,000 महिलांच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा व्हायचा. परंतु जेव्हा सरकारने eKYCचा नियम लागू केला तर तेव्हा बऱ्याच बहिणींनी eKYC केली नव्हती. तसेच eKYC केली असताना बऱ्याच बहिणींकडून चुका झाल्या होत्या. त्याचबरोबर बऱ्याच काही कारणामुळे म्हणजेच की आता सरकारी नोकरदार असतील म्हणजेच की निकषामध्ये बऱ्याच बहिणी बसत नव्हत्या. तर अशा देखील बहिणींचा हप्ता हा बंद करण्यामध्ये आला आहे. म्हणजेच की eKYC मुळे देखील आणि निकषामध्ये देखील बऱ्याच बहिणी बसत नव्हत्या. तर अशा निकषात न बसणाऱ्या महिलांचा हप्ता हा बंद करण्यामध्ये आला आहे. आणि ज्या महिलांची eKYC पूर्ण असेल आणि ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत असतील तर अशाच बहिणींच्या खात्यावरती फक्त पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत. म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत नव्हत्या तसेच ज्या बहिणींनी eKYC केली नव्हती तर अशा सर्वच महिलांचा हप्ता हा बंद करण्यामध्ये आला आहे. आणि ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत आहेत तसेच ज्या लाडक्या बहिणींची eKYC पूर्ण आहे तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार हे लक्षात घेणं आवश्यक आहे. तसेच eKYC करताना ज्या बहिणींकडून चुका झाल्या होत्या तर अशा बहिणींना eKYC मधील चुका दुरुस्त करण्यासाठी सरकारने 31 मार्च पर्यंत संधी दिली आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत असाल परंतु eKYC मध्ये तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर तुम्हाला काय करायचं आहे eKYC मधील चुका तुम्हाला दुरुस्त करून घ्यायच्या आहेत. eKYC मधील चुका दुरुस्त केल्यानंतर लगेच तुमचा हप्ता हा तुमच्या खात्यावरती जमा केला जाईल, तुमचा हप्ता हा सुरू केला जाईल. हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. आता कोणत्या बहिणींना अपात्र करण्यामध्ये आले आणि कोणत्या बहिणी पात्र आहेत हे देखील तुम्हाला समजलं असेल. पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो. तर बघा ज्या बहिणींनी eKYC केलीच नाही आणि तसेच ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत नाहीत तर अशा महिलांचा हप्ता हा बंद करण्यामध्ये आला आहे. सरकारनं स्पष्टपणे सांगितलं की ज्या बहिणी
खरोखरच पात्र असतील तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आणि ज्या बहिणी निकषामध्ये बसत नसतील तर अशा महिलांचा हप्ता हा बंद करण्यामध्ये येत आहे। तसेच ज्या बहिणींकडून ई-केवायसी करताना चुका झाल्या होत्या तर अशा देखील म्हणजेच की बहिणींचा हप्ता बंद करण्यामध्ये आला आहे। त्यामुळे ई-केवायसी मध्ये जर चुका असतील तर तात्काळ ई-केवायसी मधील चुका दुरुस्त करणे देखील अत्यंत आवश्यक आहे। सरकारने ई-केवायसी मधील चुका दुरुस्ती करण्यासाठी 31 मार्च पर्यंत संधी दिली आहे, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। आता कोणत्या बहिणींचा हप्ता बंद झाला हे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे। तसेच जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार हे देखील तुम्हाला समजलं असेल। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजेच की आता फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता कधी जमा होणार, कारण की आता फेब्रुवारी महिना देखील संपत आला आहे। त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे। तर बघा, सध्या तरी जी अधिकृतपणे माहिती समोर आली आहे त्यानुसार फक्त आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि एकंदरीत जर बघायला गेलं तर फेब्रुवारी महिन्याचा जो 20वा हप्ता आहे हा देखील आता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे, कारण की जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता वाटप करण्यासाठी निवडणुकामुळे आणि इतर काही कारणामुळे उशीर झाला होता। परंतु आता निवडणुका संपल्या असल्यामुळे या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता लवकर जमा होण्याची शक्यता आहे आणि साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे देखील 1500 रुपये जमा होतील। मात्र सध्याची एकदम अधिकृत आणि खरी माहिती आहे त्यानुसार फक्त बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत। कधीतरी येत्या 3 ते 4 दिवसांच्या बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे कितीतरी 1500 रुपये जमा होतील। जानेवारी महिन्याचा हप्ता वाटप करण्यासाठी 98 कोटींचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला आहे। तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे। ही माहिती कशी वाटते आम्हाला नक्की कळवा। तसेच इतर लाडक्या बहिणींना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल। तर भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।